रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या पवित्र ठिकाणी बसलेलो आहोत प्रवचनासाठी ती जागा आहे लिंब येथील कृष्णामाई घाट. आणि हा घाट असा पुरातन पेशवेकालीन घाट आहे. आणि या घाटावर बाजूला आपण जर बघत असाल तर बरीच मंदिरं दिसतात आपल्या पाठीमागं. आणि पवित्र अशी जागा, पवित्र असा घाट, या घाटावर आपलं आजचं प्रवचन आहे. शेजारून कृष्णा नदी वाहते आणि धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण आहे. आणि निसर्गाच्या सहवासामध्ये आपल्या आजची प्रवचन सेवा होणार आहे. आणि आजची आपली प्रवचन सेवेसाठी निवडलेला अभंग हरिपाठातील आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठातील नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या, हरिविन जन्म तो नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. असा हा सोपा हरिपाठातील अभंग माऊलींनी आपल्याला सांगितला आहे. आणि प्रवचनाच्या माध्यमातून आज आपल्याला या अभंगाद्वारे आज एका अशा संताची आपल्याला ओळख करून देणार आहे की जो सर्वांना माहीत आहे. आपल्या कर्मातून, आपल्या कामातून देवाला कसा आळवावा, पंढरीच्या वारीला न जाता जागेवरच कशी प्राप्ती करून घ्यावी परमेश्वराची, ही भक्तिमार्गाच्या माध्यमातून नामाचा महिमा सांगणारा आजचा आपला संत आहे. आणि त्या संताचं नाव आहे संत श्रेष्ठ सावता महाराज यांचा. संत सावता महाराज आपण ऐकून असाल की बरेच अभंग केलेले आहेत संत सावता महाराजांनी. आणि सावता महाराज म्हटलं की आपल्याला काय होतं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी. आपल्या पिकातून, आपल्या जे आपण शेतामध्ये जे मन लावून काम करतायत संत सावता महाराज, त्यांनी हे अभंग लिहिलेले आहेत. अभंग जास्त नाहीत पण 37 अभंग त्यांचे आहेत. आणि हे अभंग स्वतःच्या मुखातून निघालेले अभंग, स्वतः केलेले अभंग, आणि याच्या माध्यमातून त्यांनी काशीनाथ गुरव म्हणून त्यांच्याच जवळचा असणारा त्यांच्या भक्ताने एका लिहून ठेवलेले आहेत. आणि संत नामदेव महाराजांनी सुद्धा संत सावता महाराजांबद्दल अभंग केलेले आहेत. धन्य ते अर्ण रत्नांचीच खाणं, जन्मला निदान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. असे श्रेष्ठ असणारे संत आहेत की ज्यांचा इतर संतांनी सुद्धा काय केले आहे तर त्यांची कीर्ती गायलेली आहे. आता सावता महाराज अभ्यासण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल की सावता महाराजांचं मूळ कुठं होतं, किंवा सावता महाराज घरची काय परंपरा होती सावता महाराजांची. तर घरची अशी परंपरा होती सावता महाराजांची की मूळ गाव सावता महाराजांचं सांगली जिल्ह्यामधील औसा आहे. औसा एक गाव आहे, पण त्यावेळेला असं होत होतं की परकीय सत्ता, मुघली सत्ता होत्या, आणि जी परकीय आक्रमण आलं की गावाच्या गावं बेचिराग व्हायचे. आणि या बेचिराग झालेल्या गावामध्ये तिथं मग राहायचंच नाही कोण, कारण सगळे जाळपोळ प्रचंड व्हायची. आपापल्या सत्ता वाढायला जे आपले राजे आपली सत्ता वाढवायला पाहायचे, परंतु ह्यात भरडली जायची सामान्य जनता. सावता महाराजांचे आजोबा दैवू माळी यांनी काय केलेलं आहे, त्या काळामध्ये तिथं असताना परकीय आक्रमण आलं आणि त्यांचा गाव उद्ध्वस्त केला औसा. आणि त्यातच काय झालं तर दुष्काळसुद्धा पडला. त्यामुळं पाण्याची भ्रांत पडू लागली. आणि ते गावच्या गाव उठलं. आणि पाण्याच्या शोधार्थ ही सगळी मंडळी कुठं आली तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण्यासारखी जागा की जिथं भरपूर झाडे होती, पाणी भरपूर मुबलक पाणी होतं, अशा ठिकाणी हे दैवमाळे येऊन थांबलेले आहेत. आणि त्यांनी काय केलं, ते जागा तिथं साफसूफ केल्या आणि शेतीवाडी केली आणि घरं वगैरे बांधून ते गाव तिथं वसलेले. अरण्यासारखी जागा म्हणून तिथं त्याचं नाव पडलं अरण. आजही आपल्याला ते अरण पाहायला मिळतं. दैवमाळे आणि त्यांच्या मंडळीची पंढरीची वारी आहे.
म्हणजे या सावता महाराजांच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून पंढरीची वारी तर निस्सीम आहेच आणि पांडुरंगाला भजणारं कुटुंबही आहे. दळूमाळ्यांना 2 मुलं झाली. ही 2 मुलं म्हणजे तर पहिल्याचं थोरल्याचं नाव होतं डोंगरोबा आणि दुसऱ्याचं नाव होतं परसोबा. डोंगरोबा लहानाचा मोठा होऊ लागला आणि डोंगरोबाला काय व्हायला लागलं की विरक्त जन्माला आला होता डोंगरोबा. त्याला प्रपंचामध्ये रस नव्हता, काही नव्हतं. तर त्यानं एक दिवस सांगितलं दळूमाळ्याला की आपल्या वडिलांना सांगितलं की मला आता ह्या प्रपंचामध्ये नको आहे. आता उद्या कालांतरानं काय होणार आहे, मी आणखीन मोठा झालो तर काय होणार आहे, तर माझं तुम्ही लग्न लावून देणार आणि लग्न लावल्यानंतर काय होणार, तर मला ह्या प्रपंचामध्ये पडायचं नाही, तर मला आपलं देवाची सेवा करायची आहे. म्हणून त्यानं परवानगी मागितली की मी तीर्थयात्रेला जातो. तीर्थयात्रेला गेल्यानंतर तर दळूमाळ्यांनी सुद्धा सांगितलं की ठीक आहे बाबा, तुला तीर्थयात्रा करायची तर जा, कारण कुठेतरी पांडुरंगाचं भजन होतं आहे. म्हणून त्यांनी पण हे केलं की बाबा ठीक आहे, असू द्या. मग त्यांनी परवानगी दिली आणि डोंगरोबा हा डोंगरोबा असा ह्याच्यामध्ये तीर्थयात्रेला गेला, ती पुन्हा आलाच नाही. राहिला परसोबा. परसोबा असला तर तुला देवाचं वेळ होतंच तसं, परंतु हाही निघून जाण्याच्या आधी आपली ही पंढरीची वारी पुढं चालू ठेवायला कोणतरी पाहिजे, म्हणून परसोबाचं लग्न दळूमाळ्यानं करून दिलं. आणि दळूमाळ्यानं परसोबाचं लग्न केल्यानंतर माझी बाबा काय होईल, तर माझी ही जी परंपरा आहे वारीची ते हा चालवेल पुढं, ह्याचा प्रपंच वाढेल आणि ह्याला मुलंबाळं झाली तर पुढं आपली परंपरा पंढरीच्या वारीची चालू राहील. म्हणून त्यांनी काय केलं, त्याचं लग्न लावून दिलं. परंतु बराच काळ गेला तरी पण परसोबाला कोणतंही अपत्य होत नव्हतं. मग परसोबा आणि परसोबाची बायको पंढरीच्या आपल्या वडिलांचा वसा घेऊन ही जात होती. मग एक दिवस त्यांनी काय केलं, पंढरीच्या पांडुरंगाला विनवणी केली आणि साकडं घातलं की आमच्या पोटी तुझी सेवा करण्यासाठी तरी एखादं आम्हाला अपत्य दे. अशी त्यांनी आणाभाका घेतला किंवा तिथं साकडं घातलं पांडुरंगाला. परंतु त्याच वेळेला हे सावता महाराज कोण आहेत, तर आपण त्यांचा इतिहास पाहायला पाहिजे. तर सावता महाराज हे पूर्वजन्मीचे राम अवतारामधील जनक राजा आहेत, की जे जनक राजा असूनसुद्धा निर्गुणाची उपासना करत होते. सगुण ध्यान त्यांना लागायचंच नाही, कायम निर्गुणाची ती सेवा करायची, साधू संतांची सेवा करायची. आणि हे जनक राजे होते. जनक राजा ते राम अवतारामध्ये होते. दुसऱ्या अवतारामध्ये निर्गुणाची सेवा केल्यामुळं, भगवंताला आळवल्यामुळं दुसऱ्या अवतारामध्ये श्रीकृष्णाचा जोडीदारच झाले. हे जनक राजा कोण झाले, तर पेंद्या नावाच्या इसमाच्या जन्माला आले आणि भगवंताला बरोबर खेळू लागले. भगवंतावर लपंडाव भगवंताबरोबर खेळू लागले, भांडू लागले, खेळू लागले, सर्व काही भगवंताबरोबर क्रीडा करू लागले. असे जनक राजा राम अवतारामधील दुसऱ्या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये पेंदे आले आणि पेंद्याने मग कृष्ण अवतारामध्ये विनवणी केली की इकडं पांडुरंगाला साकडं घातलं, कुणी परसोबाने साकडं घातलं की तुझी वारी चालू ठेवायला आम्हाला एखादा अपत्य दे. त्याच वेळेला इकडं पेंद्या काय म्हणतोय भगवंताला, कारण ज्या वेळेला पांडुरंग आले, पांडुरंग नाव का पडलं, तर भगवान द्वारकेहून कितीतरी लाख गायी होत्या भगवंताकडं आणि आपले सगळे बाळ गोपाळ होते. परंतु गोपाळ घेऊन 500 फक्त गायी घेऊन पांडुरंग अवतार घेतला, इथं कुठं पंढरीमध्ये आले. आणि भगवान श्रीकृष्ण आल्यानंतर काय झालं, तर 500 गोपाळ आणले, 500 गायी आणल्या आणि बरोबर काही गोपाळ आणले होते, त्याच्यामध्ये पेंद्यासुद्धा होता. आणि गायीच्या खोरामधून निघालेली, भगवंत हा काळा आहे आणि गायीच्या खोरामधून निघालेली माती अंगावर पडली कुणाच्या, पांडुरंगाच्या, कारण देव काळाचा आहे आपला. आणि त्याच्यावर काळ्या अंगावर पांढरी माती पडल्याबरोबर अंग कसं पांडुरक झालं, म्हणून त्याचं तिथं नाव भगवान श्रीकृष्णाचं पांडुरका रंग म्हणूनच पांडुरंग. त्यावेळेला पेंद्यानं विनवणी केली की भगवंता, या परसोबाच्या पोटी मला 2 जन्म अवतार घ्यावा लागला तुझ्याबरोबर, परंतु पहिल्या जन्मामध्ये मी नुसती सेवा केली, पण दुसऱ्या जन्मामध्ये मी या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये काय केलं आहे, तुझ्याबरोबर खेळलो, परंतु मला भक्तिमार्ग करता आला नाही. मग काय कर भगवंता, आता काय कर, परसोमाळे हा मागतोयच ना अपत्य, तर मी त्याच्या पोटी मला जन्माला घाल. भगवान तथास्तु म्हणाले. ठीक आहे म्हणले, पेंद्या तुझी इच्छा आहे, तर तू मला भक्ती करायची. म्हणून तेच सावता महाराज तिसऱ्या अवतारामध्ये कोण आलेले आहेत, तर सावता महाराज आलेले. पहिला राम अवतारामध्ये जनक, कृष्ण अवतारामध्ये पेंद्या आणि आता कलियुगामध्ये
सावता महाराज, संत सावता महाराज परसोबाच्या पोटी जन्माला आले. लहानपणापासून आता विरक्त आहेत, भक्तिमार्ग आहे त्यांचं. एकच आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. जे मी कर्म करतोय, मला पंढरीला जायची काही गरज नाही. मी जे कर्म करतोय ते मनापासून करतोय आणि तो त्यामध्येच मला भगवंत दिसतोय. गावातली माणसं म्हणायची काय सावतोबा चला पंढरीच्या वारीला, तरी ते म्हणायची माझी वारी हितच. माझ्या बैलामध्ये मला हरी दिसतोय, बैलामध्ये मला पांडुरंग दिसतोय, माझ्या सगळ्या मोठ नाडा अवघा झाला माझा हरी. सर्वांमध्ये मला फक्त पाहण्याची दृष्टी आपली बदला आणि नाम मुखामध्ये अखंड होतं. नामाद्वारे काय करत होते, नामाद्वारे संत सावता महाराज लहानाचे मोठे होऊ लागले. नामाचे जनक म्हणायला हरकत नाही की इतकी नाम भक्ती वाढली त्यांची की त्यांनी अभंग लिहून ठेवलेले आहेत. काम करता करता काय व्हायचं तर असं व्हायचं की न लगे सायास न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची. या अभंगाप्रमाणे काय करायचं, सावता महाराज म्हणायचे आमची माळीयाची जात शेत लावू बागायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघी अवघा झाला माझा हरी. संत नामदेव सुद्धा म्हणून गेलेत की धन्य दे आरण रत्नांची खाणं, जन्मला निदान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी. एवढं सांगून का गेलेले तर नामदेव महाराज की त्यांना खून पटलेली, कारण त्यांचं महत्त्व कळलेलं आहे, त्यांचा अधिकार मोठा आहे असं कळलेलं आहे. परंतु आता प्रत्येक संतांना आपापल्या ठिकाणी बराच महाभयंकर त्रासाला सामोरं जावं लागले. कारण कैसे आंधळे जन गेले खऱ्या देवा विसरून. त्यावेळेला त्यांच्या म्हणजे साधारणतः 1250चा काळ, 1250 ते 1295 या काळामध्ये संत सावता महाराज होऊन गेले. त्यांनी एवढं आपलं बागायत जरी एवढं केलं होतं की त्यांना उठलं की नाम घेणे, झोपेपर्यंत नाम घेणे. आणि काय करत होते, नाम घेऊन घेऊन इतका पांडुरंग आळवला होता की याच्यामधून पांडुरंगाला नामस्मरणाच्या माध्यमातून विठ्ठल 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 अहर्निश घोष आणि आपलं काम तर चालू ठेवायचं. मोठ नाडा आहे, पूर्वीच्या काळी मोठ नाडा होत्या, मोठा वडाच्या पाणी द्यायचं शेताला, बैल हाकायची किंवा अवतकाट्याबरोबर सगळी सामुग्री होती सावतोबांच्या. आणि निसमिक शेतकरी होते आणि सगळं त्याच्यामध्ये त्यांना फक्त काय म्हणायचे ते काय पंढरीला जायची गरज नाही. तर काय करायचं, उच्च नीच नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या, सजन कसाया विकू लागे मांस, मळा सावत्यास खुरपू लागे. असा भगवंताचाच अभंग कुणाचा आहे बघा. अभंगसुद्धा आता इतके सुंदर आहे की सावत्या माळ्यास काय करायचे, भगवंत काय करायचे, जर खुरपाय लागले सावता महाराज तर ते खुरपता खुरपता त्यांचं ध्यान लागायचं, नामामध्ये तल्लीन होऊन जायचे आणि त्यांचे हात थांबायचे. परंतु राहिलेलं खुरपायचं काम स्वतः भगवंत करायचे. इतके जवळ होते, दररोज येऊन सावत्याला मदत करत होते. का करत होते तर कर्मामध्येच देव आहे सावता महाराजांचं एक होतं. त्या काळामध्ये अंधश्रद्धाचं निर्मूलन करण्याचं काम सावता महाराजांनी केलं आहे. काय होतं, आपल्या माळ्यामध्ये म्हसोबाचं एक स्थान होतं, ते सर्व गावाचं स्थान होतं. परंतु काय व्हायचं, त्या म्हसोबासारखा आडवा यायचा. मेहनत करताना काय व्हायचं की तो मध्यंतरीच असल्यामुळं, शेतातच असल्यामुळं तो म्हसोबा बऱ्याच वेळा आड येऊ लागला. मग सावता महाराजांनी काय केलं, एक दिवस तो म्हसोबा उचलला आणि बांधावर ठेवला. पण ते बांधावर ठेवल्यामुळं झालं असं की गाववाल्यांचा विरोधाला सामोरं जावं लागलं सावता महाराजांना. कारण बघा, महाराजांना त्यावेळेला ती अंधश्रद्धा वाटत होती. काही असं कुठेही देव, सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. साठविला हरिजी हृदय मंदिरी, त्यांची सरली एरजार झाला सुफल व्यापार. या अभंगाप्रमाणे काय होतं आहे की तुम्ही हृदयामध्ये देवाला साठवा, कशाला बाहेर तुम्ही देव बघता. परंतु ते लोकांना काय कळत नव्हतं. थोडक्यात काय झालं की गाववाल्या लोकांना रोषाला सामोरं जावं लागलं सावता महाराजांना. मग सावता महाराज काय म्हणले, बाबा आता माझ्याकडून झाली चूक, तर काय करता म्हणून जी दुष्ट माणसं होती, जी सावतोबांच्या वाईटावर होती, त्या माणसांना तर हे चांगलं काय झालं, निमित्तच गावलं की बघा आता सावत्यानं काय केलेलं आहे बघा, म्हसोबाला बांधावर ठेवला, आता देव हलावला, मग आता काहीतरी अरिष्ट येणार. काहीच येत नाही, ह्या माणसांना काहीच सापडत नाही. म्हणून त्यांनी काय करावं, एक दिवस काय केलं, त्या दुष्ट माणसांनी सावतोबाचं घरच पेटवून दिलं मळ्यातलं. तरी सावतोबा काय बोलले नाहीत. एक दिवस सगळी गुरंढोरं लांब नेऊन सोडली, तरीसुद्धा कसे संत आहेत, कारण ते काय म्हणायचे की खळांचा खळपण जावा, दुष्ट मरू नये तर त्यांच्यातला दुष्टपणा मरून जावा. परंतु ती खळ लोक काय गप बसत
देत नव्हती. काय करावं म्हणून काय झालं तरी एक दिवस काय झालं, त्या गावामध्ये साथ आली आणि कॉलराची साथ आली आणि ते सगळं गाव ओरडू लागलं सावता महाराजाच्या नावानं. सावत्यानं काय केलं, म्हसोबा हलवला आणि काय झालेलं बघा, तर गावाला साथ आली. परंतु सावता महाराज त्यावेळेचे वैद्य आहेत, वनस्पती शास्त्र त्यांना चांगलं माहिती आहे. ज्या नैसर्गिक वनस्पती, झाडपाला, औषधी वनस्पतीचं ज्ञान चांगलं सावतोबांना आहे. थोडक्यात त्या आत्ताचे डॉक्टर म्हणजे त्यावेळेला सावतोबा होते. बायको जनाबाई त्यांना सांगायचे, चला आता साथ आली गावामध्ये तर आपल्याला लोकांची सेवा करावी लागेल. जनाबाई म्हणायच्या की बघा, आपण जर म्हसोबा उचलला आहे म्हणून आता गाववाली काय म्हणतायत की आपण म्हसोबा हलवल्यामुळे ही हे झालेली साथ आलेली. तरी पण ते सावतोबा म्हणले, असू दे, आपलं काय म्हणायचं नाही, आपलं चांगलं सुंदर काम करत राहायचं. प्रत्येक घरात जायचे, बळजुबरीनं औषधं द्यायची. तरी माणसं काय म्हणायची गावातली, तुझ्यामुळं तर हे सगळं झालं सावतोबा, तुझ्यामुळं तर ही गावावर साथ आली, म्हसोबा नसता हलवलास तर काही एवढं झालं नसतं. तरी पण सावतोबा म्हणायचे, असू द्या, आता माझ्यामुळं झाले तर माझ्याचं मी औषधं खावा आणि चांगलं व्हा. असं म्हणता म्हणता सगळ्या गावाला सावतोबांनी घरोघर जाऊन औषधी द्यावी. आपलं सगळं विना फ्री म्हणजे आपण मोफत औषधालयच होतं त्यांच्याबरोबर. आणि फक्त काय बघावं तर त्यांच्यातला भगवंत बघत होते सावता महाराज, की प्रत्येक जरी दुष्ट असला तरी त्याला आपण औषधं द्यावं. आणि मग ते बघ हळूहळू गाव आहे ना सगळं मोकळं झालं, त्या साथीचं रोगातून हे सुद्धा बाहेर निघालं. आणि मग प्रत्येक गावावाल्यांना प्रत्येकाला जिचा कोणाचा नवरा वाचला आहे तिला वाटू लागलं की माझा नवरा या सावता महाराजामुळे वाचला आहे. कोणाला आपला बाप वाचलेला बघितला कोणी, असं म्हणजे सगळ्या गावामध्ये मग काय झालं, ते सावता महाराज आणखीनच माणसं मानू लागली की जाऊ दे म्हणले, सावत्यानं जरी हलवला तरी महाराज आहेत ते म्हणायची. मग श्रद्धा वाढली माणसाची. मग सावतोबांच्या घरी काय व्हायला लागलं, म्हणजे माणसाची वर्दळ वाढली की बाबा असून द्या, महाराजांना मानू लागली माणसं. तरी पण जी दुष्ट माणसं होती ती बसत नव्हती. एक दिवस काय झालं, वारकरी जे वाटेला पंढरपूरला जाणार आहेत ते तिथं थांबायचे मळ्यामध्ये आणि काय ना चहा पाणी वगैरे काहीतरी घेऊन जायचे. एक वर्ष काय झालं, त्या वारकऱ्यांजवळ धान्य नव्हतं. मग त्यांनी धान्य मागितलं, तर सावतोबांनी काय केलं, जे बेण्यासाठी सुद्धा ठेवलं होतं ते सुद्धा सगळं सापडासूप करून त्यांना वारकऱ्यांना दिलं की ही कुठं निघालेत, पंढरीला निघालेत, ह्यांची आजची गरज भागवूया, भगवंत आपली दुसरी गरज भागवेल पुढं. ते गेले वारकरी, त्यांना धान्य दिलं. आणि मग ते पेरणीच्या वेळेला काय करू लागले, प्रत्येक गाव म्हणजे आपल्या गावात जाऊन प्रत्येकाला म्हणू लागले, मला पेरण्यासाठी तरी धान्य द्या, मी तुम्हाला डबल देतो, तिचं काय असेल ते वाढीनं देतो तुम्हाला. तरीसुद्धा गाववाली म्हणली नाही, जी दुष्ट माणसं होती ती त्यांना कोणालाच देवत नव्हती. म्हणले आता कसं करतोय बघूया. मग एका दुष्ट माणसाने त्यांना काय केलं, तर काळ्या भोपळ्याचं बी दिलं आणि सांगितलं, हे घे काळ्या भोपळ्याचं बी आणि कर तू काला बागायत करायची तुला, ती काय भरपूर कमावशील, तुझ्या पाठीमागं कोण आहे तर भगवंत आहे ना. मग ही ने कडू भोपळ्याचं बी. सावतोबांनी ते कडू भोपळ्याचं बी घेतलं आणि आपल्या रानामध्ये, आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली. आणि कालांतरानं काय झालं की ती कडू भोपळा एवढा जी मोठा वाढला, माजला की मोठे मोठे भोपळे लागले. मग ही दुष्ट माणसं एक दिवस म्हणली, चला सावते जरा टिंगल टवाळी करूया, आता भोपळे चांगले आलेत म्हणले, कडू भोपळ्याचं बी दिलेलं आपण. मग ते म्हणले, कडू भोपळ्याचं बी कसं काय सावतोबा, मस्त आलं तुझं शेत. तर ते सावतोबा हसले, म्हणले, हो छानच आहे, तुमच्या कृपेनं सगळं आले, पांडुरंगाच्या कृपेनं हे सगळं चांगलं आलेलं आहे. म्हणले आण आता फोडूया आपण. बघा त्यांनी सावतोबांनी सुद्धा हसत हसत भोपळा तो चिरला आणि कापला. तर काय आश्चर्य बघा, त्याच्यामध्ये एका ह्याच्यामधून गहू निघू लागले, एका ह्याच्यामधून भोपळाभर अशी ज्वारी निघू लागली. म्हणजे सगळं धनधान्य इतकं जी झालं की जेवढं दरवर्षी होत नाही त्याच्या कितीतरी जास्त पटीने ते धान्य होऊ लागले. म्हणजे भगवंत कशामध्ये नाही, फक्त आपला भाव चांगला ठेवा आणि श्रद्धावान राहा. मग ती गाववाली सुद्धा तोंडात बोटं घातली, म्हणली बाबा खरोखर या सावतोबाचं काहीतरी हे आहे. शेवटचं एक कथा अशी सांगितली जाते की सावतोबांचं एवढं नाम वाढलं की त्यांना तिकडं जाण्याची गरजच नाही. मग एक दिवस संत नामदेव महाराज त्यांना सुद्धा पांडुरंगाला काय करायचं होतं, त्यांना एक धडा द्यायचा होता, शिकवून द्यायची होती. नामदेव कच्चेच होते, अजून गुरु नव्हता त्यांना. परंतु त्यांना अभिमान वाढला होता, त्यांचा गर्व वाढला होता संत नामदेवाचा की माझ्याशिवाय देव जेवत नाही आणि देवाला सुद्धा करमत नव्हतं नामदेवाशिवाय. परंतु आपला भक्त कच्चा राहून जमणार नाही, पांडुरंगाला जाणत होते. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा आले होते तिथं. आणि बघा तीर्थयात्रेला म्हणून माऊलींनी काय केलेले, मला म्हणले नामदेव महाराजांना बरोबर द्या आणि धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण एक खेळ खेळू. नामदेवांना म्हणले काय करू,
मला शोधून दाखवा, मी लपणार, आपण लपाछपीचा खेळ करू. ठीक आहे, ठरलं असं. मग पंढरपुरातून भगवंतजी निघाले बरोबर काय झालं तर भगवंत असे लपत होते, चालले होते. ते नेमके बरोबर सावतामाळ्याच्या मळ्यामध्ये आरणगावी आले आणि तिथंच गुप्त झाले. आता हे सगळे नामदेव महाराज, ज्ञानदेव म्हणजे ज्ञानी यांचा राव गुरु महाराव. आता ज्ञानेंचं त्यांनी ओळखलंच होतं, ह्याला शिकवण द्यायची. नामदेव म्हणले कुठे माझा देव दिसेना, कुठे दिसेना. मग सगळीकडे शोधाशोध झाली तर कुठेच सापडत नाही. शेवटी सावतोबांपाशी नामदेव महाराज आले, म्हणले का हो आमचा देव बघितला का तुम्ही, पांडुरंग बघितला का? ते म्हणले पांडुरंग कोणता पांडुरंग, कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये पांडुरंग आहेच. कोणता पांडुरंग पाहिजे तुम्हाला? नाही म्हटले पांडुरंग आम्हाला लपाछपी खेळत आम्ही इथं आलेलो आहे. मग त्यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे आणि देवाला शोधायला जायची गरजच नाही ना कुठं, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये. मग अशी कथा सांगितली जाते की त्याच्या आधी पांडुरंग आले सावता महाराजांकडं आणि त्यांना सांगितलं की माझ्या मागं 2 चोर लागलेत, तर तुम्ही माझे काहीतरी लपवा मला कुठंतरी. त्यांनी सांगितलं की लपा माझ्या ह्याच्यामध्ये, ह्या माळ्यामध्ये. ते म्हटले नाही, ती 2 चोर एवढे आहेत, एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे, एवढे मोठे चोर आहेत ती मी सहज मला सापडतील. मग त्यांनी काय केलं, अशा आख्यायिका सांगितले जाते की त्यांनी आपला वेळा घेतला आणि आपली हृदय फाडलं आणि त्याच्यामध्ये घेतलं. आणि दुसरा असा एक भावार्थ त्याचा असा आहे की हृदय फाडलं म्हणजे हृदयामध्ये नामाला घेतलं, म्हणजेच पांडुरंगाला आळवला, तो हृदयामध्ये बसला पांडुरंग. आणि पांडुरंगाचा जो पितांबर आहे तो नामदेवांच्या दृष्टीला पडला, म्हणजे हृदयाशी कवटाळलं असं म्हणायला हरकत नाही. मग त्यांनी काय केलं तर ते पितांबर दिसल्याबरोबर त्यांनी ओळखलं आणि मग देवाला असा बाहेर बोलावला. देव बाहेर आला. मग तर नामदेवांना पटलं की आपण काहीच नाही भक्ती करत, कारण संत सावतोबांचा अधिकार मोठा आहे, कारण पांडुरंग कुठं लपलेले तर त्याच्या हृदयामध्ये जाऊन लपलेत. म्हणजे इतका आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ह्यांची भक्ती श्रेष्ठ आहे, कारण हे कधीच आलेले नाहीत आपल्यापर्यंत. आणि मग झालं असं की नामदेवांना प्रचिती आली की बरोबर आहे की आपल्याला गुरुची पण गरज आहे आणि आपण म्हणतोय तसं नाही, तर भगवंताला सगळीकडं धावायला लागतं. कर्मातून आपल्या, कामातून आपल्या देव कसा शोधावा हे संत सावता माळ्यांनी सांगून गेले, सावता महाराजांनी सांगितले. आणि आजही आषाढ एकादशीला सर्व पालख्या पांडुरंगाकडे जातात, परंतु पांडुरंगाची एकच पालखी फक्त आरण गावाकडे येते, उलटी पालखी येते, तीच फक्त संत सावतोबांची आहे. की कर्ममार्गातून माणूस कसा मोठा होतो किंवा देवाला कसा जवळ करू शकतो हे संत सावतोबांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे. या कथेवरून असं सांगावं वाटतं की अहर्निश नाम घ्या, आणि नाम घेतला तर परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येऊन साठला पाहिजे, इतकं नाम घ्या. आणि दुसरी गोष्ट अशी की आता अंधश्रद्धा जरी निर्मूलन होत असलं तरी पण आता व्यसनाधीनता वाढते, आणि ही वाढती व्यसनाधीनता तरुण पिढीसाठी घातक आहे. आपण काय करा, देवाला आवडतं काय, देवाला फक्त आवडतं की निर्व्यसनी माणूस देवाला आवडतो, एवढंच ध्यानात ठेवा की निर्व्यसनी राहा आणि भगवंताचं नाम मुखामध्ये अहर्निश घ्या. रामकृष्ण हरी.